नमस्कार, मी निलिमा कदम. सुस्वागतम. बालमित्रांनो, तुम्हा सर्वांचं या नवीन शैक्षणिक वर्षात सहर्ष स्वागत. तर ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कशा प्रकारचे कोणकोणते विषय या ठिकाणी आहेत त्याची माहिती आपण घेऊया. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावाने ही परीक्षा असते. यामध्ये तुम्हाला ही पुस्तकं आहेत बघा, दोन पुस्तकं आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा मराठी व गणित या विषयांचा असतो, तर दुसरा पेपर यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी हे विषय असतात. पेपर 1 म्हणजेच पेपर पहिला हा प्रथम भाषा, यामध्ये 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा, यानुसार 25 प्रश्नांचे 50 गुण, म्हणजेच भाषा विषयासाठी 50 गुण असतात. पेपर 1 मधील दुसऱ्या भागामध्ये गणिताचा पेपर असतो. गणित विषयाचे या ठिकाणी 50 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, यानुसार गणिताचा जो भाग असतो हा 100 गुणांसाठी असतो. तर अशा प्रकारे पेपर 1 म्हणजेच पहिला पेपर यामध्ये एकूण 75 प्रश्न असतात. एकूण 150 गुण या पेपरला असतात. म्हणजेच पहिला पेपर 150 गुण, यामध्ये प्रथम भाषा 25 प्रश्न आणि गणित 50 प्रश्न, अशा प्रकारे एकूण 75 प्रश्न या पेपरसाठी असतात. पेपर दुसरा जो आहे यामध्ये पुन्हा परत 2 भाग. पहिला भाग आहे तृतीय भाषा, याचे 25 प्रश्न 50 गुण. पेपर 2 मधील दुसरा भाग आहे बुद्धिमत्ता चाचणी, याचे 50 प्रश्न असतात. 50 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांचे, याप्रमाणे 100 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा भाग असतो. तर अशा प्रकारे पेपर 2 हा सुद्धा एकूण 75 प्रश्न त्यामध्ये असतात आणि त्याचे एकूण गुण आहेत 150 गुण. प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला प्रत्येकी 1 तास 30 मिनिटे एवढा कालावधी असतो. म्हणजे लक्षात घ्या, पेपर पहिला प्रथम भाषा आणि गणित 75 प्रश्न, वेळ आहे त्याला 1 तास 30 मिनिटे, म्हणजेच 90 मिनिटे.
एवढा वेळ हा पहिल्या पेपरसाठी असतो. त्यानंतर परत मध्ये तुम्हाला ब्रेक दिला जातो. पेपर दुसरा हा तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 90 मिनिटांसाठी दुसरा पेपर असतो. दोन्ही पेपर हे एकाच दिवशी घेतले जातात. आता परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप थोडक्यात बघूया. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता 1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असणार आहे आणि तुम्हाला ते दोन्हीही पर्याय नोंदविणे आवश्यक आहे. म्हणजेच उत्तराचे 2 पर्याय असणार आहेत आणि तुम्ही ते दोन्ही पर्याय त्या ठिकाणी मार्क करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही एकच मार्क केला तर तुमचा तो प्रश्न चूक समजला जाईल. म्हणजेच विविध स्पर्धा परीक्षांचा श्री गणेशा होय असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर या ठिकाणी ही जी तुम्हाला उत्तरपत्रिका दिसते आहे तर ही उत्तरपत्रिका तुमच्या समोर जी येते ही OMR या पद्धतीने तपासली जाते. तर स्पर्धा परीक्षा ज्या वेळेला घेतल्या जातात तर त्यासाठी अशा प्रकारे OMR आन्सर शीट्स वापरल्या जातात. तर तुमच्याकडे उत्तरपत्रिका जी असते त्या प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर 4 वर्तुळे दिलेली असतात. त्या पर्याय जे आहेत 1, 2, 3, 4 ते पर्याय त्या ठिकाणी त्या प्रत्येक प्रश्नासमोर तुम्हाला दिसतात बघा. 1, 2, 3, 4 हे पर्याय आहेत. योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ जे आहे ते तुम्हाला निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनने रंगवायचे असते. तर ज्या विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या स्पर्धा परीक्षा या अशाच प्रकारे OMR मार्कशीट्स द्वारे घेतल्या जातात. तर त्यासाठी तुमची या ठिकाणी ही तयारी होण्यास मदत होते. स्कॉलरशिप पेपर दुसरा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा. थिंकिंग कॅप. तुमच्या डोक्यावर एक कॅप आहे. कसली कॅप आहे ती? येस, थिंकिंग कॅप. बघूया आपण. पेपर दुसरा जो आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यामध्ये दुसरा पेपर पहिला भाग आहे तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि त्यातील दुसरा भाग आहे बुद्धिमत्ता चाचणी इंटेलिजन्स टेस्ट. या ठिकाणी इंटेलिजन्स टेस्ट साठी तुम्हाला 50 प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. यानुसार एकूण 100 गुण हे बुद्धिमत्ता चाचणीसाठी असतात. तर 150 मार्काचा पेपर दुसरा त्यापैकी 50 मार्क इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी 100 गुण. तर शिष्यवृत्ती परीक्षेचं जे वेगळेपण आहे ते या बुद्धिमत्ता चाचणी या विषयामुळे अधोरेखित होण्यास मदत होती. बुद्धिमत्ता चाचणी हा अभ्यासक्रमाबाहेरील विषय आहे, परंतु यामध्ये असणारे प्रश्न जे आहेत हा विषय जरी अभ्यासक्रमाबाहेर असला तरी त्यामध्ये असलेले प्रश्न जे आहेत हे तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असतात. प्रश्नांचं स्वरूप मात्र थोडंसं वेगळं असू शकतं. तर बुद्धिमत्ता चाचणी साहजिकच विषयाला धरूनच अनुमान, सृजनशक्ती, तर्क, अनुमान, तर्काधिष्ठित कौशल्य, आकलन
आणि विश्लेषण क्षमता करून योग्य ती कारणमीमांसा करणं या क्षमतांचा कस या विषयामध्ये खऱ्या अर्थाने लागतो. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने थिंकिंग कॅप म्हणजेच गुणवत्तेला आव्हान देणारी ही परीक्षा ठरते. एखादा जो प्रश्न असतो त्या प्रश्नाचं आकलन करून घेणं, त्याचं विश्लेषण करणं आणि नंतर त्याचं कमीत कमी वेळात अचूक उत्तर काढणं हे या ठिकाणी अपेक्षित असतं. आणि म्हणूनच या ठिकाणी या परीक्षेचं वेगळेपण हे या बुद्धिमत्ता चाचणी या विषयामुळे ठरतं. या ठिकाणी प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते बघा. कठीण प्रश्न साधारणपणे 30% म्हणजे 15 प्रश्न, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% म्हणजेच 20 प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतात, तर सोपे प्रश्न 30% म्हणजेच 15 प्रश्न हे सोप्या प्रकारचे असतात. मध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे त्या संबंधी थोडक्यात माहिती करून घेऊया. पहिला घटक आहे आकलन. यासाठी 10% इतका भारांश आहे, म्हणजेच 10 गुणासाठी याला आहेत. म्हणजे यासाठी एकूण 5 प्रश्न आकलन या घटकावर असतात. दुसरा घटक आहे वर्गीकरण. 10% भारांश, 5 प्रश्न. तिसरा घटक समसंबंध, 5 प्रश्न असतात 10 गुणांसाठी. या घटकाला 12% इतका भारांश आहे, म्हणजे 6 प्रश्न यावर असतात. सांकेतिक भाषा 6% भारांश, म्हणजे 3 प्रश्न. लयबद्ध मांडणी यासाठी 6% भारांश, 3 प्रश्न. मनोरे यासाठी सुद्धा 3 प्रश्न आहेत. प्रतिमा किंवा प्रतिबिंब यावर म्हणजेच पाण्यातील किंवा आरशातील प्रतिमा यावर आधारित 3 प्रश्न असतात, 6% भारांश. तर्क व अनुमान याला 12% भारांश आहे, 6 प्रश्न यावर असतात. पुढचा घटक आहे कूट प्रश्न. 12% भारांश आहे, यासाठी 6 प्रश्न असतात. शेवटचा घटक आहे आकृतीचे पृथक्करण. याला 10% भारांश, म्हणजेच 5 प्रश्न या आकृतीवर आधारित असतात. तर थोडक्यात अशा प्रकारे या विविध घटकांचा आपल्याला या बुद्धिमत्ता चाचणी या विषयाअंतर्गत अभ्यास करावा लागणार आहे. आपण प्रत्येक घटकाशी संबंधित जे उपघटक आहेत त्यावर आधारित काही व्हिडिओ अभ्यासणार आहोत. त्यासाठी या चॅनल थ्रू तुम्हाला विविध व्हिडिओ मिळू शकतील. बालमित्रांनो, आपण जर प्रयत्न केले तर यश हे आपलंच असतं. आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे वेल बिगन इज हाफ डन. आतापासून जर आपण तयारी केली तर सहजच आपण हे यश प्राप्त करू शकू. जर आपण नियोजन पद्धतपूर्वक काम केलं, योग्य पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला तर यश हे आपलंच आहे. सो सक्सेस इज युअर्स ॲज लॉंग ॲज यू ट्राय. म्हणून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. एक लक्षात ठेवा, नथिंग इज इम्पॉसिबल. Nothing is impossible because
The word itself says, I am possible. लक्ष देऊन बघा शब्द impossible काय स्पेलिंग आहे? I am means I am possible. Yes, I am possible. मी हे करू शकतो. मी हे करू शकते. चित्र बघा. हो ना? So, dear friends, yes, I can and I will हे दोन शब्द लक्षात ठेवा आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीला आतापासूनच लागूया. And the world is in our hand. Right? So I can and I will. मी करू शकते, मी करणारच. हे दोन शब्द फक्त लक्षात ठेवा. यश हे तुमचंच आहे. So dear friends, आजपासूनच आपण या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासाला थोडी सुरुवात करूया. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार आपण आतापासूनच आपल्या बुद्धिमत्ता चाचणीच्या अभ्यासाला, शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासाला थोडी सुरुवात करूया आणि यश नक्कीच मिळवूया. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधीचे अधिकचे व्हिडिओ मिळविण्यासाठी बेल आयकॉनला टिक करा. थँक यू.